म्हणजे अरे काय विचारालोय? काय झालंय आजोबासनी? ऋषी सर अहो बोला की काय झालंय काय? काही नाही चिल. आजोबांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यामुळे त्यांची तब्येत जरा वीक आहे. काय? आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. बरं बाबा, आईला विचारतो कुठपर्यंत पोहोचली. हा बोल राजन. हॅलो आई, कशी आहेस तू? आणि कामाचं कसं झालं? बरं मला सांग, तू परत कधी येणार आहेस? काम सगळं व्यवस्थित झालं. संध्याकाळी पोहोचते मी. फ्लाईट राईट टाइम आहे. बरं. मला तू सांग, बाबा कसे आहेत? त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा? हो, बरे आहे ते आता. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते आणि चक्क त्यांनी बोटं हलवली. काय सांगतोस? तू एक काम कर ना, जरा व्हिडिओ कॉल लाव. मला बघायचंय त्यांना. बरं बरं, करतो करतो. बाबा, आईला व्हिडिओ कॉल केलाय. हॅलो. एक मिनिट हा. बाबा, आई. मी बोलतेय. मी येते हा लवकर घरी. संध्याकाळीच पोहोचते मी. बरे आहात ना तुम्ही? आई, बाबा आता लवकरच बरे होतील अगं. तुझ्या तोंडात साखर पडो रे. देव तुझं म्हणणं खरं करू. तसंच होईल आई. बरं, मी तुला एअरपोर्टला आणायला येतो. हां, ठीक आहे. ठेवते मी. बाय. गोविंद. हा साहेब. मी आईला आणायला चाललोय. मी परत येईपर्यंत बाबांची काळजी घे. हो साहेब. आणि इथून हलायचं नाही. हो साहेब. हां. हो. हां. बाबा, आईला घेऊन येतो. कमळे, अगं आम्ही तुला मुद्दाम काय बोललो नाही. अगं तू बी कुठल्या परिस्थितीत होतीस. आबा गेल्याचं दुःख सपतंय त्यावर सरू काकीचे असं झालं. मग कुठल्या तोंडानं तुला सांगणार होतो ग? म्हणजे आजी आणि राजन काका एवढं टेन्शन असून मी मला भेटायला आलो होतं. मला आत्ताच गेलं पाहिजे त्यासनी भेटायला. मी बी येतो. हां ऋषी सर तुम्ही. नाही, माझं जरा एक काम आहे. तुम्ही व्हा पुढे. फ्री झाल्यावर फोन करा मला. ठीक आहे, येतो र. त्या ऋषी आणि कमळीला वेगळं वेगळं कसं करायचं हे माझं काम आहे. तू शांत हो. एक मिनिट थांब. शांत हो. मला ना आधी प्रॉमिस कर, तू त्या दोघांना सेपरेट करून राहशील. हो, मी कळणार. पाणी घे. प्रॉमिस. हे बघ, प्रॉमिस. ते ऋषी आणि कमळी कितीही एकत्र आले ना तरी त्यांना वेगळं कसं करायचं हे कोणाचं काम आहे? ते माझंच काम आहे. त्यामुळे तू ना असा तुझा मूड खराब करू नको. अगं पार्टी आहे ना राजा, कसं राहायला पाहिजे. नाहीतर काय. हे बघ आता काय पार्टी आहे ना आपल्या घरी, मग एन्जॉय कर ना. अगं तुझ्या ग्रॅनी आजीने स्पेशली तुझ्यासाठी आणि तुझ्या मैत्रिणींसाठी ठेवली ना पार्टी. मग त्या गावछापचा विषय काढून ना स्पॉइल नको करूस म्हणून. प्लीज. आणि कमळी आता मुंबईत आली ना. मुंबईत आल्यानंतर तिचं काय करायचं ह्याची जबाबदारी कोणाची? माझी. माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे तो. मला ऑर्डर नाही द्यायची, आधीच सांगते. हो मॅडम, ऐका तरी माझं. हो, मी ऑर्डर नाही देत आहे, मी विनंती करतोय. या आवाजामुळे आजोबांना खूप अस्वस्थ होत आहे आणि हे जर राजन सरांना कळलं ना तर ते माझ्यावर रागवतील. ए डॅडच्या नावाने तू तू अति शहाणपणा करू नको, आधीच सांगून ठेवते. नाव गो अवे. हो मॅडम, माझं ऐका तरी मॅडम. तू ना माझा मूड स्पॉइल करतोय. हो मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तू असा नाही ऐकणार. थांब. अगं तू काय करतेस? तुला तो डान्स बघायचा होता ना, बघ आता डान्स. हो मॅडम नको. हो प्लीज मॅडम. हो नको मॅडम.
दादा सावकाश 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 दादा तुम्ही ठीक आहे ना लागलं नाही ना तुम्हाला ए गावछाप, माझ्या घरात तू काय करतेस? निघ इथून. ए तू त्याला मारत का होतीस गा तू मला माझ्या घरात प्रश्न नको विचारू. चल निघ. काय आलीयस इथे? आय जस्ट रिअलाइज्ड मी तुला दुपारी असंच मजाकमध्ये बोलले की माझ्या घरी पार्टी आहे म्हणून ये, तर तू खरंच भिकाऱ्यासारखी तोंडवर करून आलीस. ए अनिका, नीट बोलायचं काय? ए चमची, चुप बसायचं काय? ए गावछाप, जा ना. आता ना आम्ही लोकांनी ना भीक देणं बंद केलं, सो आता तू आमच्याकडून काही एक्सपेक्ट नको करू. जा जा चल. ए चिवचिवाट, इथे तुझी भीक घ्यायला आलेलं नाही. आजोबा आजारी आहेत हे कळलं म्हणून त्यासनी बघायला आलोय. उगं काय बी चाललंय. ए गावछाप, हे माझं घर आहे. मला माझ्या घरात शिकवू नकोस. मी पण कधीपासून तेच समजवतोय मॅडमना. ए यू शट युअर माउथ. म्हणून तेच मी मारत होतीस वय ग? तुला लाज नाही वाटत का ग असं वागताना? ए तू कोण आहेस? माझ्याच घरात कसं वागायचं ते शिकवतेस मला? तुझ्या घरात कसं वागायचं हे तुलाच कळत नाही म्हणून शिकवायला लागतंय. एवढं बी कळत नाही का ग? आजोबा घरात आहेत, आजारी आहेत. या सगळ्या आवाजाचा त्यासनी किती त्रास होईल कळत नाही?